नमस्कार मित्रांनो, स्काय ट्रेडिंग हब या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. हा व्हिडिओ आपण एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलेला आहे. अशाच नवनवीन लर्निंग व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि कॉमेंट करायला विसरू नका. 20 मिनिटात आपण निफ्टीला पागल बनवून कसे 1700 रुपये कमावलेत ते या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. काय लॉजिक्स होते, काय इंडिकेटर्स होते, काय सायकोलॉजी, ट्रेडिंग सायकोलॉजी होती आणि काय काय बघितलं आपण, ज्यामुळे आपण हा ट्रेड एक्झिक्यूट केला आणि आपण प्रॉफिट बुक केलं. तर चला बघूयात. याच व्हिडिओच्या लास्टमध्ये आपण डाव थेरीबद्दल पण बघणार आहोत. ते पण तुम्हाला समजून सांगेल की डाव थेरीनं या ट्रेडमध्ये कशा पद्धतीनं काम केलं ते पण लक्षात घेऊया. तर चला सुरू करू. आज 10 फेब्रुवारी आणि आज आहे निफ्टीची वीकली एक्सपायरी. आणि हे लक्षात ठेवा की ज्यावेळेस वीकली एक्सपायरी असते त्या दिवशीचे प्रीमियम असतं ॲट द मनीचं. ॲट द मनीचे जे प्रीमियम असतात ते साधारणतः 60-65 असे असायला पाहिजे. जर समजा 60-65 नसेल, जास्त असेल, तर कोणत्या एका साईडला जर जास्त असेल, त्या साईडला मार्केट जरी वर गेलं तरी त्या दिवशी नाही का ते जे प्रीमियम आहे मेल्ट होईल, म्हणजेच टिटाडिके होईल आणि तुम्हाला त्या पद्धतीने त्या ट्रेडमध्ये जेवढा फायदा भेटायला पाहिजे तेवढा भेटणार नाही. मार्केट गॅपअप ओपन झालं 50 पॉईंट. 50 पॉईंट ज्यावेळेस गॅपअप ओपन झाल्यानंतर एक बघा, पहिल्या 5 मिनिटाची कॅन्डल खूप महत्त्वाची असते. ती एक खाली गेली आणि खाली एक आपला बाईंग झोन होता. त्या बाईंग झोनला, म्हणजेच बाईंग झोन कोणता होता, म्हणजे सपोर्ट झोन कोणता होता, तर तो होता 9 तारखेचा, 9 फेब्रुवारीचा. कारण की तिथं कन्सोलिडेट करून मार्केटने काय केलं, क्लोजिंग दिली होती आणि त्यालाच टच करून मार्केट आता वर निघालं. तर तुम्ही बघू शकता एक लॉंग लेग डोजीसारखी जी आहे, म्हणजे हॅमर टाईप, ती पहिल्या 5 मिनिटात बनवली. त्यानंतर बघा एक छोटे हॅमर कॅन्डल बनवली, ज्यामध्ये विक बघा खालची, हे तुम्हाला दिसून येईल की बाहेरचं डोमिनन्स दिसत आहे. त्याच्यानंतरची कॅन्डल जर तुम्ही ती ग्रीन बघितली, ती नॉर्मल डोजी कॅन्डल आहे. ती नॉर्मल डोजी जी कॅन्डल आहे त्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा सुरू होतो तिथं की खालून व्ही वॅप आहे आणि व्ही वॅपला टच करून सर्वच्या सर्व जेवढे कॅन्डल्स होते ह्या वर क्लोजिंग होत्या त्यांच्या. म्हणजे ते पण एक आपल्याजवळ कन्फर्मेशन होतं, प्राईज ॲक्शनचं कन्फर्मेशन होतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे OI, ओपन इंटरेस्ट 900वर खूप जास्त होता, नियर अबाउट 3 ते 3.5 करोड होता. तर त्यामुळे आपण तो विचार केला होता की इथनं मार्केट वर जाऊ शकते, म्हणून आपण तो घेतला. तुम्ही बघू शकता बघा, 25,900वर 3,60,00,000 हे व्यक्ती होते जे मार्केटला वर घेऊन जाण्यासाठी. आणि 26,000वरचा जर OI पाहिला 3,17,00,000 हे लोक होते हे लोक आहेत जे मार्केटला खाली ढकलासाठी. तर या दोघांच्या मधात मार्केट राहण्याची दाट शक्यता आहे. तर बघूया आपण. बघा, जशी कॅन्डल ग्रीन मारूबुजू वर निघाली तसंच आपण तिथे एक लिहिलेलं होतं की ते झाल्यानंतर एक छोटी कॅन्डल बनली, तिथं आपण रिट्रेस केली पाहिजे, पण या लाईनपर्यंत. ते का लाईनपर्यंतच का, तर आज 5 मिनिटाचा पहिला 5 मिनिटाचा जो हाय होता ते बघा, ते वीक तिथपर्यंत रिट्रेस करून, म्हणजे त्याच्यावर जर मार्केट आहे तर बुलिश आहे हे आपण समजू शकतो. म्हणून आपण रिट्रेस जरी केला ना तर तिथपर्यंत केला पाहिजे होतं. तर ती जे रेड कॅन्डल, छोटी डोजी कॅन्डल दिसत आहे आपल्याला, तर ती डोजी कॅन्डल नंतर बघा बरेचसे त्या डोजी कॅन्डलला पकडूनच आपला काय करतात, SL ठेवतात आणि पुढं ट्रेड घेतात. बरं, मार्केट वर जाणार आहे तयार राहा असं आपण ज्यावेळेस लिहिलं, कारण की त्याचं कन्फर्मेशन आपल्याला तिथंच मिळून गेलं होतं. आणि आपण जे आपली क्वांटिटी होती, पोझिशन होती, ते बघा टार्गेट आल्याबरोबर आपण काय केलं, बुक करून टाकलेली होती. आणि बुक केल्यानंतर बघा डाव थेरी, बघा डाव थेरी काय आहे, हायर हाय हायर लोज, हायर हाय हायर लोज. तर हे बघा इथं तुम्हाला दिसते हायर हाय हायर लो, हायर हाय हायर लो. प्रत्येक जो कॅन्डल होती तिनं प्रत्येकाचा आपला खालचा लो तोडलेला नव्हता. जे हाफ पोझिशन होत्या त्या आपण बुक केल्या. त्यानंतर आपण टार्गेट 2कडे वळालो आणि जो SL होता आपला, जो आधीचा SL ठेवला होता आपण उर्वरित क्वांटिटीसाठी, तर तो आपण SL काय केला, कॉस्ट टू कॉस्ट करून टाकला आणि आपण आपल्या टार्गेटकडे निघालो आणि टार्गेट अचीव केला. थँक्यू सो मच.